नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो 2025 मध्ये तलाठी एक्झाम असो किंवा कोणतीही सरळ सेवा एक्झाम असो, त्यासाठी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती नवीन सिरीज चालू केली. ते पण काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्यात तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, जी मराठी हे सगळे सब्जेक्ट काय मित्रांनो एकदम बेसिक आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे काय मित्रांनो तुम्हाला शिकवले जाणार आहे. त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. तर माझं लेक्चर दुपारी रोज 3 वाजता असणार आहे. तर मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता मधला जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे दिशाज्ञान. मित्रांनो मी तुम्हाला बोलले दिशा तर तुम्हाला लगेच कळालं असेल. दिशा म्हणजे काय आपले 4 मुख्य दिशा आणि 4 काय उपदिशा आहेत मित्रांनो. बघा त्या कशा लक्षात ठेवायच्या. बघा मित्रांनो, वरती आपली दिशा असते उत्तर. कोणती दिशा असते? उत्तर. स्वतःला इमॅजिन करायचं म्हणजे आपल्या डोक्याकडे कोणती दिशा आहे? उत्तर. आपल्या उजवीकडे कोणती दिशा आहे मित्रांनो? पूर्व. कोणती दिशा आहे? पूर्व. डावीकडे कोणती दिशा आहे मित्रांनो? पश्चिम. कोणती दिशा आहे? पश्चिम. आणि खाली कोणती दिशा येते मित्रांनो? दक्षिण. कोणती दिशा आहे? दक्षिण. वरती कोणती दिशा येते? उत्तर. आपल्या उजवीकडे पूर्व, डावीकडे पश्चिम आणि खाली दक्षिण. ह्या काय मित्रांनो मुख्य 4 दिशा आहेत. उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या बघा मित्रांनो. त्याच्यासाठी एक वाक्य ते वाक्य तर लक्षात राहतं काय मित्रांनो आपल्या उपदिशा काय लक्षात राहतं. बघा काय वाक्य येते? वारा इकडे आला नाही. काय वाक्य मित्रांनो? वारा इकडे आला नाही. वाराचा वा म्हणजे काय मित्रांनो? वायव्य. काय? वायव्य. वाराचा वा म्हणजे काय? वायव्य. इकडेचा ई म्हणजे काय मित्रांनो? ईशान्य. इकडेचा ई म्हणजे काय? ईशान्य दिशा. आहे की नाही सोपं? आलाचा आ म्हणजे काय मित्रांनो? आग्नेय. कोणती दिशा आहे? आग्नेय. आणि नाहीचा न म्हणजे काय मित्रांनो? नैऋत्य. कोणती दिशा आहे? नैऋत्य. हे वाक्य जर लक्षात राहिलं मित्रांनो तर आपल्याला काय चारही उपदिशा मिळत असतात. बघा वाराचा वा म्हणजे काय? वायव्य. ईशान्येचा इकडेचा ई म्हणजे काय? ईशान्य. आलाचा आ म्हणजे आग्नेय आणि नाहीचा न म्हणजे काय मित्रांनो? नैऋत्य. समजलं उपदिशा आणि मुख्य दिशा कशा लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो उत्तरला इंग्लिश मध्ये नॉर्थ म्हणतात, पूर्वला ईस्ट, दक्षिणला साऊथ आणि पश्चिमला वेस्ट. नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. बघा मित्रांनो वायव्य दिशा कोणाच्या मध्ये? उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कोणती दिशा आहे? वायव्य. मग त्याला काय म्हणत असतात? नॉर्थ वेस्ट असे म्हणत असतात. नंतर ईशान्य दिशा कोणाच्या मध्ये? उत्तर आणि पूर्वच्या मध्ये. मग तिला काय म्हणत असतात? नॉर्थ ईस्ट असे म्हणत असतात. नंतर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय दिशा आहे त्याला काय म्हणत असतात? साऊथ ईस्ट म्हणत असतात. आणि पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा आहे? नैऋत्य. त्याला काय म्हणतात? साऊथ वेस्ट असे म्हणत असतात. समजलं मित्रांनो हे? बघा मित्रांनो आपल्याला क्वेश्चन मध्ये एखादा क्वेश्चन एक्झाम्पल म्हणून सांगते बघा. अनुज नावाचा एक व्यक्ती आहे. तो काय पश्चिमेकडे 2 किलोमीटर गेला आणि नंतर तो काय उजवीकडे वळाला. जर असा क्वेश्चन असेल मित्रांनो तेव्हा आपण काय उजवा आणि डावा काय कन्फ्यूज होऊन जातो. मग त्याच्यासाठी काय मित्रांनो तुम्हाला एक सोपा टेबल सांगते. तो टेबल जर लक्षात राहिला तर काय मित्रांनो उजवा आणि डावा सांगायला काय सोपं होतं. बघा मित्रांनो आपण आधी उत्तर दिशा घेऊया. कोणते मित्रांनो हे उत्तर वरती एरो दाखवलेला म्हणजे ते काय उत्तरेकडे आहे. मग जेव्हा उत्तर दिशा असेल मित्रांनो तेव्हा उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती बघा. मी स्वतःला इमॅजिन करायचं मी मी काय उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. मग माझी उजवी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. मग इकडच्या साईड ही कोणती दिशा आहे? उत्तर. ही कोणती आहे? उजवी बाजू आहे आणि ही कोणती आहे? डावी बाजू आहे.
कोणतं? उत्तर दिशेचं उजवं आणि डावं. इकडे कोणती आहे? उजवी आणि इकडे कोणती आहे? डावी. नंतर दक्षिण दिशेचं बघा. ही कोणती दिशा आहे मित्रांनो? दक्षिण. दक्षिण दिशेला काय करायचंय आपल्याला? उत्तरच्या उलट करायचंय. म्हणजे आपण इकडनं उभे, तर मग आपली डावी बाजू कोणती? इकडे आणि इकडे कोणती आहे? उजवी. मग या साईडला कोणती बाजू येणार आहे? डावी आणि इकडे कोणती येणार आहे? उजवी. उत्तर, दक्षिण. नंतर आपण घेणार आहोत पूर्व. कोणती आहे? पूर्व. पूर्वचा एरो कुठे आहे? इकडे. मग मी काय इकडे तोंड करून उभी आहे. तर मग माझा उजवा हात कुठे आहे आणि डावा हात कुठे आहे मित्रांनो बघा. वरती कोणता हात येणार आहे? डावा आणि खाली कोणता येणार आहे? उजवा. वरती कोणती बाजू आहे? डावी आणि खाली कोणती आहे? उजवी. समजलं? नंतर आता कोणती दिशा राहिली आपली? पश्चिम. पश्चिमचा एरो कुठे असतो? इकडे असतो. कुठे असतो पश्चिमचा एरो? इकडे. माझा उजवा हात कुठे मित्रांनो? वरती आहे आणि डावा हात कुठे? खाली. मग वरती कोणती बाजू येणार आहे? उजवी आणि खाली कोणती बाजू येणार आहे? डावी. पश्चिम दिशा. वरती कोणती आहे? उजवी आणि खाली कोणती मित्रांनो? डावी. हे दोघं जर लक्षात राहिले मित्रांनो तर आपलं काय कमीत कमी वेळेत काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. हे दोघं चार्ट काय करायचे मित्रांनो एकदम पाठ करून ठेवायचे. म्हणजे आपल्या परीक्षेला काय मित्रांनो कमीत कमी वेळेत काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो मित्रांनो. बघा आपण आता आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे वळूया. बघा, एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर अंतर चालत गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर अंतर चालत गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 20 मीटर अंतर चालत गेला. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 30 मीटर अंतर असलेल्या बी बिंदूजवळ येऊन पोहोचला. तर ए पासून बी पर्यंतचे अंतर किती? पर्याय काय आहे? 60 मीटर, 30 मीटर, 50 मीटर आणि 80 मीटर आहे. बघा मित्रांनो, हे काही दिशांचा सिम्बॉल आहे मित्रांनो. हा जर काढला तर आपल्याला काय मित्रांनो लवकर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे काय लवकर समजत असतं मित्रांनो. बघा, ए बिंदू पासून दक्षिण दिशेला किती मीटर गेलेला आहे? 30 मीटर गेलेला आहे. कोण? ए हा बिंदू दक्षिण दिशेला 30 मीटर गेलेला आहे. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. कुठे वळालाय तो? त्याच्या उजवीकडे वळाला. त्याची उजवी बाजू कोणती? इकडची डावी, तर इकडची कोणती मित्रांनो? उजवी आहे. मग तो कुठे वळालेला आहे? उजवीकडे. उजवीकडे वळाला आणि किती गेलेला आहे तो? 30 मीटर अंतर गेलेला आहे. नंतर तो त्याच्या डावीकडे गेला. नंतर तो कुठे? त्याचं तोंड कुठे? इकडे पश्चिमेकडे. त्याची उजवी बाजू कोणती आहे? वरची. डावी बाजू कोणती आहे? खालची. मग तो कुठे गेलेला आहे? उजवीकडे वळून किती गेलेला आहे मित्रांनो? नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 20 मीटर अंतर गेला. तो डावीकडे वळालेला आहे. कुठे? डावीकडे वळाला आणि किती? 20 मीटर अंतर गेलेला आहे. तर शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला. परत तो शेवटी कुठे? डावीकडे वळालेला आहे आणि किती? 30 मीटर अंतर गेलेला आहे मित्रांनो. किती? 30 मीटर. तर मग ए पासून तर बी पर्यंतचे अंतर सरळ किती ते विचारले त्यांनी. हा कोणता बिंदू आहे? ए आणि हा बी बिंदू. तर ए पासून तर बी बिंदू पर्यंत त्याचं सरळ अंतर किती बघा मित्रांनो. इथे किती? 20 आहे. इकडे पण सेमच येईल ना, मग इकडे 20 आहे तर इकडे पण किती? 20. हे 30 अधिक 20 किती झाले मित्रांनो? 50. किती मीटरचं आहे? ए पासून बी बिंदू 50 मीटर एवढं अंतर आहे. ए आणि बी मध्ये किती अंतर आहे? 50 मीटर एवढं अंतर आहे. पर्याय क्रमांक सी. समजलं मित्रांनो? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतर दक्षिणेला गेली. नंतर डावीकडे 20 मीटर अंतर चालत गेली. शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर अंतर जाऊन थांबली. तर ती सध्या तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? पर्याय आहे उत्तर, नैऋत्य, आग्नेय आणि वायव्य. बघा मित्रांनो, कोण आहे ती? राधिका. राधिका कुठे? 50 मीटर दक्षिण दिशेला गेली. दक्षिण दिशा कोणती आपली? खाली. किती मीटर गेलेली राधिका? 50 मीटर गेली. नंतर ती काय मित्रांनो डावीकडे वळाली. कुठे वळालेली आहे? डावीकडे. तिची डावी बाजू कोणती? इकडची. किती मीटर गेलेली ती डावीकडे? 20 मीटर एवढी गेलेली. अंतर चालत गेली. शेवटी ती उत्तरेकडे गेली. उत्तर दिशा कुठे असते आपली?
वरती उत्तरेकडे किती गेली ती मित्रांनो? ती 30 मीटर गेलेली. किती? 30. इकडे किती मित्रांनो? 50 आहे. मग 50च्या थोडंसं वरती घेतलं म्हणजे काय? तो 30 मीटर झाला. तर मग ती सध्या तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? तिचं घर कुठे होतं? इथे. आणि ती कुठेपर्यंत आलेली? इथेपर्यंत. मग ती कोणत्या दिशेला आलेली आहे तिच्या घरापासून? बघा मित्रांनो, ही दिशा कोणती येते? पूर्व आणि ही कोणती? दक्षिण. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा येत असते? आग्नेय दिशा येत असते मित्रांनो. कोणती? आग्नेय. राधिका कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे? पर्याय आहे आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. काय मित्रांनो? बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला म्हणजे इथे कोणतं गाव आहे? ए गाव. ए गावाची उत्तर दिशा कुठे आहे? वरती. ए गावाच्या उत्तरेला कोणतं गाव वसलेलं आहे? बी हे गाव वसलेलं आहे. नंतर बी गाव हे बी गावाच्या पूर्वेला सी गाव म्हणजे पूर्व दिशा कोणती त्याची? इकडची. कोणतं गाव वसलेलं आहे पूर्वेला? बी गावाच्या पूर्वेला सी हे गाव वसलेलं आहे. डी हे गाव ए गावाच्या डावीकडे. तर ए ची डावी बाजू कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती? उजवी. कोणत्या दिशेला वसलेलं आहे? डाव्या दिशेला. ए च्या डावीकडे डी हे गाव वसलेलं आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? काय सांगितलं त्यांनी? तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? बघा कोणती दिशा आहे ती? ही सी गाव कोणत्या दिशेला वसलेलं आहे? तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे? ईशान्य. ही दिशा कोणती मित्रांनो? ईशान्य दिशा आहे. कोणती आहे? ईशान्य. मग ईशान्य दिशेला सी हे गाव डी गावाच्या ईशान्य दिशेला सी हे गाव वसलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए आणि बी या दोघांनी एक त्या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. ए उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे 4 किलोमीटर चालत जाऊन थांबला. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली व 5 किलोमीटर अंतर जाऊन चालून गेल्यावर त्याने उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. तर ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? बघा पर्याय दिलेला आहे 6 किलोमीटर, 9 किलोमीटर, 8 किलोमीटर आणि 5 किलोमीटर मित्रांनो. बघा ए आणि बी या दोघांनी काय एक्स या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. हा कोणता बिंदू आहे? एक्स. ए उत्तरेकडे 3 किलोमीटर गेला. उत्तर दिशा कोणती आहे? वरची. किती किलोमीटर गेलेला आहे उत्तरेकडे? 3 किलोमीटर गेला. नंतर काय? उजवीकडे वळून 4 किलोमीटर. उजवी बाजू कोणती त्याची? इकडची. किती किलोमीटर गेलेला आहे उत्तरेकडे वळून? 3 किलोमीटर गेला. नंतर काय? उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आणि कोणता बिंदू होता तो? ए बिंदू होता. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. बी ने काय? पश्चिम दिशा कोणती? इकडची. बी ने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली आणि किती किलोमीटर चाललाय तो? 5 किलोमीटर चालून गेल्यावर त्याने उजवीकडे परत तो काय? उजवीकडे वळाला आणि किती? 3 किलोमीटर. उजवी दिशा कोणती त्याची? ही. तर उजवीकडे वळून किती किलोमीटर गेलेला आहे तो? 3. कोणता बिंदू होता हा? बी. चालत जाऊन थांबला. तर ए आणि बी हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? काय सांगितलं त्यांनी? ए आणि बी हे दोघे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? इथे किती मित्रांनो? 5. मग वरती पण किती येणार आहे? 5 येणार. 5 अधिक 4 किती मित्रांनो? 9 किलोमीटर. किती? 9. पर्याय क्रमांक बी. काय आन्सर आलेलं आहे? 9 किलोमीटर. ए पासून बी बिंदू 9 किलोमीटर अंतरावर आहे. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 गावे एकमेकांच्या शेजारी वसलेली आहेत. पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला, आर हे पीच्या दक्षिणेला, टी हे क्यूच्या उत्तरेला आणि एस हे टीच्या पूर्वेला वसलेले आहे. तर आर हे गाव एस गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे? बघा मित्रांनो. पी हे गाव क्यूच्या पश्चिमेला म्हणजे क्यू इथे आला. क्यूच्या पश्चिमेला कोणतं गाव वसलेलं आहे? पी. पश्चिम दिशा कोणती आपली? इकडची. पश्चिमेला कोणतं गाव वसलेलं आहे? क्यूच्या. पी हे गाव वसलेलं आहे. नंतर
पीच्या दक्षिणेला आर हे गाव वसले. दक्षिण दिशा कोणती असते आपली? खालची. मग दक्षिणेला कोणतं गाव वसलेलं आहे? आर हे गाव वसलेलं आहे. टी हे क्यूच्या उत्तरेला, म्हणजे क्यूची उत्तर दिशा कोणती मित्रांनो? वरची. उत्तरेला कोणतं गाव वसलेलं आहे क्यूच्या? टी हे गाव वसलेलं आहे. नंतर यस हे टीच्या पूर्वेला, म्हणजे टीच्या पूर्वेला कोणतं गाव वसलेलं आहे? यस हे गाव वसलेलं आहे. टीच्या पूर्वेला यस हे गाव वसलेलं आहे. तर आर हे गाव यस गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे? काय सांगितलं त्यांनी? आर हे गाव यस गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे? बघा, आर हे गाव कुठे आहे? इकडे. तर मग यस गावाच्या कोणत्या दिशेला आलेलं आहे? ते नैऋत्य दिशेला आलेलं आहे. कोणती दिशा इथे? नैऋत्य दिशा आहे. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे आला असे म्हणावे लागेल? कोण? श. श आधी कुठे गेलेला आहे? पूर्वेकडे गेलेला आहे. पूर्वेच्या दिशेने काय? तो चालू लागला. नंतर काही वेळाने तो काय? उजवीकडे वळाला. तो काय? पूर्वेकडे चालला. मग त्याची उजवी बाजू कोणती आहे? खालची. डावी कोणती आहे? वरची. मग काय? तो उजवीकडे वळाला आणि काहीतरी अंतर तो चालत गेला. नंतर तो काय? परत डावीकडे वळाला मित्रांनो. कुठे? डावीकडे. ती डावी बाजू कोणती? इकडची. कुठे वळाला तो? श डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. परत तो काय? उजवीकडे वळाला आणि काय? चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेला चालला असे म्हणावे? मग ही दिशा कोणती मित्रांनो? खालची दक्षिण दिशा येते. कोणती दिशा येते? दक्षिण. पर्याय क्रमांक बी. श हा दक्षिण दिशेला चालू लागला आहे. नेक्स्ट बघा. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले आहे? बघा, कोण? मोहन आहे. तो काय? 2 किलोमीटर कुठे गेलाय? उत्तरेस. उत्तर दिशा कोणती आपली? वरची. उत्तरेस किती किलोमीटर गेलेला आहे मोहन? 2 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. त्याची उजवी बाजू कोणती? इकडची. किती किलोमीटर गेलेला आहे मोहन? 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर. त्याची उजवी बाजू कोणती आहे? तो काय? पूर्वेकडे गेला. त्याची डावी बाजू वरची, उजवी बाजू कोणती आहे? खालची. तो कुठे वळालेला आहे? उजवीकडे वळून किती किलोमीटर आलेला आहे? 2 किलोमीटर. पुन्हा डावीकडे नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा तो काय? डावीकडे वळाला आणि किती मीटर गेला मित्रांनो? 4 किलोमीटर गेला. तर त्याच्या मूळ जागेपासूनचे त्याने किती अंतर कापले? त्याची मूळ जागा कोणती होती? ही. तो कुठेपर्यंत आलेला आहे मोहन? इथेपर्यंत. त्याने मूळ जागेपासून तर तिथेपर्यंत येण्यासाठी किती अंतर कापले? बघा मित्रांनो, इथे एक बॉक्स तयार झाला. वरती किती आहे? 4. म्हणजे खाली पण किती येणार आहे? 4. हे 4 आणि हे 4 किती होणार आहे मित्रांनो? 8. किती होणार आहे? 8. मग तो किती किलोमीटर गेलेला? 8. त्याच्या मूळ जागेपासून तर ह्या जागेपर्यंत त्याने किती अंतर कापलंय? 8 किलोमीटर एवढे अंतर कापलं आहे. पर्याय क्रमांक बी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. डब्ल्यू पश्चिमेकडे 40 मीटर अंतर चालत गेला. तेथून तो डावीकडे वळाला व 30 मीटर अंतर चालत गेला. तेथून तो उजवीकडे वळाला व 20 मीटर अंतर चालत गेला. तेथून पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर अंतर चालत गेला. तर सुरुवातीच्या स्थानापासून तो आता किती दूर आहे? काय सांगितलं त्यांनी? सुरुवातीच्या स्थानापासून तो आता किती दूर आहे? डब्ल्यू आधी कुठे गेलेला आहे? डब्ल्यू पश्चिमेकडे 40 मीटर. पश्चिम दिशा कुठे आहे? इकडे. किती मीटर गेलेला आहे तो? 40 मीटर. नंतर काय? डावीकडे वळाला. डावी दिशा कोणती आहे? तो काय? पश्चिमेकडे गेला मित्रांनो. स्वतःला इमॅजिन करायचं. मी काय पश्चिमेकडे चाललीये. माझी उजवी बाजू कोणती आहे? डावी बाजू कोणती आहे? तो नंतर काय? पश्चिमेकडे 40 मीटर गेला. नंतर तो काय मित्रांनो? डावीकडे वळाला. डावी बाजू कोणती त्याची? खालची. खाली किती येऊन डावीकडे वळून किती मीटर आलेला आहे तो? 30 मीटर. चालत गेला. तेथून तो काय? परत उजवीकडे वळाला. तेथून तो काय? परत उजवीकडे वळाला. उजवी दिशा कोणती त्याची? इकडची. उजवीकडे वळून किती गेलेला आहे तो? 20 मीटर गेलेला आहे.
तेथून पुन्हा उजवीकडे वळाला. तेथून तो काय मित्रांनो पुन्हा उजवीकडे. त्याची उजवी बाजू कोणती आहे? वरची. उजवीकडे वळून किती गेलेला आहे तो? 30 मीटर गेलेला आहे. किती? 30 मीटर. चालत गेला. तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर आहे? त्याचं सुरुवातीचं स्थान कोणतं होतं मित्रांनो? हे. तो सुरुवातीच्या स्थानापासून त्याला इथेपर्यंत येण्यासाठी किती अंतर म्हणजे किती मीटर चालावे लागले? बघा इथं म्हणजे सेमच येईल. खाली किती आहे? 20. तर मग वरती पण किती येणार आहे मित्रांनो? 20. हे 20 अधिक 40 किती होणार आहे? 60. 20 अधिक 40 इज इक्वल टू 60. म्हणजे तो सुरुवातीच्या स्थानापासून तर या स्थानापर्यंत येण्यासाठी त्याला 60 मीटर एवढे अंतर चालावे लागले. पर्याय क्रमांक बी. समजलं मित्रांनो? बघा मित्रांनो दिशाज्ञान हा टॉपिक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.